उन्हाळा सुरू झाला म्हणजे रोज रोज भाजीला काय बनवायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. कारण भाजीपाला उन्हाळ्यामध्ये खायला आवडत नाही आणि त्याच त्या डाळ भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग ही चमचमीत अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. फक्त 2 वाटी बेसन पिठाचा वापर करून तयार केलेली ही चमचमीत भाजी खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता अगोदर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे पातळ, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रकचं तुकडं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 10-12 लाल मिरची घेतलेली आहे. आता लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल मिरचीऐवजी लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर इथे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहे. छोटी अर्धी वाटी धने आणि बाकीचे जे मसाले असतात खडे मसाले ते सुद्धा घेतलेले आहे. थोडे कमी प्रमाणात घ्यायचे. आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगोदर मी मिरची भाजून घेते. मंद गॅसवरती थोडंसं तेल घालून आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता विदर्भामध्ये या भाजीला एक स्पेशल नाव आहे. त्यामुळे विदर्भातील मंडळींनी स्पेशल जे नाव आहे ते नाव मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. पण विदर्भामध्ये जे नाव आहे ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता सर्व मसाले मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. लाल मिरची, खोबरं, त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे. खडे मसालेसुद्धा मी भाजून घेतले. थोडं थोडं तेल घालून मी हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. तर कांदासुद्धा मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता या सर्व मसाल्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता नेहमीप्रमाणे मी अगोदर लाल मिरची आणि खडे मसाले हे पाणी न घालता मिक्सरला फिरून घेते. त्यानंतर बाकीचे राहिलेले मसालेसुद्धा घालायचे आणि पाणी घालून याचं मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी 4-5 चम्मच मी तेल घातलं कढईमध्ये. आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान असं गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटण आपल्याला मंद गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण परतत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान होते. मंद गॅसवरतीच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे मंद गॅसवरती. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अगोदर मी थोडंसं पाणी घातलं आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये आणखी पाणी घालायचं कारण आपल्याला खूप पातळ असा याचा रसा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी इतपत असा पातळ हा रसा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि या रशाला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. आता या रशाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. इथं मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपण भजी तळण्यासाठी जसं बेसन पीठ भिजवतो तसंच आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इकडे रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर आता हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे बेसन पीठ आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण जशी भजी तळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या रशामध्ये हे बेसन पिठाचे गोळे सोडायचे आहे. अगदी छोटे छोटे गोळे सोडायचे आणि हे गोळे सोडत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. कारण हे मोठ्या गॅसवरती जर तुम्ही असे सोडले तर एकमेकांना चिटकत नाहीत. त्यामुळे आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हे गोळे असे सोडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता उकडीमध्ये मी असे सर्व गोळे हे सोडलेले आहेत आणि हे शिजल्यानंतर थोडे असे वर यायला लागतात. तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये असा चम्मच फिरून घ्यायचा म्हणजे बुडाला हे अजिबात चिटकत नाहीत. त्यानंतर आता मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी अगदी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता ही भाजी जसजशी थंड होईल तसतशी ही थोडीशी घट्टसर होत जाते. तुम्ही पाहू शकता. चिकन मटनच्या भाजीला मागे ठेवणारी ही चमचमीत भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.